नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण बघणार आहे काही परवानगी विषयक वाक्य. परवानगी म्हणजे परमिशन, की आपण परमिशन घेताना कसं मराठीत कसं म्हणतो, का येऊ का, खाऊ का, जाऊ का, बसू का, गाऊ का, नाचू का. तर तसंच फक्त क्रियापद असताना शेवटी आपण का लावतो. तर याच्यात पण एक फक्त ट्रिक आहे आणि तीच लक्षात ठेवायची आहे. पण आधीच्या मी जे व्हिडिओमध्ये घेतलंय, मी येऊ शकतो का, तेव्हा आपण का लावायचं शेवटी गलना, राव गलना. येऊ का, राव गलना, तीन गलना. पण इथं लावायचंय वच्चा. बस फक्त एवढाच फरक आहे आणि अगदी सोपं आहे. चला तर आपण काही वाक्य बघूया. मी येऊ का, मी येऊ का, నేను रावच्चा. बस एवढंच आहे. क्रियापद आणि त्याला अधिक लावायचंय वच्चा. क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याला प्रत्यय लावायचे वच्चा. मी खाऊ का, నేను తినొచ్చా, తినడం अधिक वच्चा తినొచ్చా. मी बसू का, నేను కూర్చోచ్చా, बसण्यासाठी కూర్చోవడం కూర్చోవచ్చా, నేను కూర్చోవచ్చా. मी खाऊ का, నేను लक्षात घ्या, खाऊ शकतो का, येऊ शकतो का, हे वेगळ्या टाईपचे गलना लागतं त्याला आणि इथं वच्चा लागतं. पण आपण याच्यात पण हे जे सगळे वाक्य आहे हे शकतो का मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे त्या संदर्भात पण आपण हेच वाक्य म्हणू शकतो की मी पाणी पिऊ शकतो का, मी पाणी पिऊ का. तर याच्यासाठी पण शकतो आपण वापरू शकतो. पण तरी सेपरेट सेपरेट काय होतील हे मी तुम्हाला सांगते. तर मी खाऊ का, నేను తినొచ్చా, నేను తినొచ్చా. मी जाऊ का, నేను వెళ్ళొచ్చా, నేను వెళ్ళొచ్చా. मी बोलू का, నేను మాట్లాడొచ్చా. काहीच नाही, अगदी सिंपल आहे. फक्त शेवटी वच्चा ऍड करायचंय. मी हे घेऊ का, నేను हे म्हणजे ఇది घेऊ का. తీసుకోవచ్చా, తీసుకోవచ్చా. నేను ఇది తీసుకోవచ్చా. आता पुढचं वाक्य. मी देऊ का, నేను देणे म्हणजे ఇవ్వడం, ఇవ్వొచ్చా. मी सांगू का, నేను सांगू का, చెప్పొచ్చా. मी घर झाडू का, నేను घर इल्लू झाडू का. आता यासाठी तुम्हाला सगळे क्रियापदाचे सगळे क्रिया शब्द हे माहीतच पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्याला वच्चा ऍड करू शकणार. जर क्रिया शब्दच माहित नसेल तर कसं. तर या आधीचा क्रिया शब्दांचा व्हिडिओ बघा, मी खूप सारे क्रिया शब्द त्याच्यात दिलेले आहे. त्यानुसार तुम्ही वाक्य बनवायला शिकणार. त्याच्यासाठी क्रिया शब्द एकदमच महत्वाचे. मी घर झाडू का, నేను ఇల్లు ఊడొచ్చా. मी पाणी पिऊ का, నేను నీళ్ళు నీళ్ళు पिऊ का, తాగొచ్చా. मी एक प्रश्न विचारू का, किंवा मी एक प्रश्न विचारू शकतो का. पण हे दोन वेगवेगळे. मी एक प्रश्न विचारू का, నేను ఒక प्रश्न, प्रश्नाला प्रश्नच आहे, प्रश्न विचारू का. अडगवच्चा, अडग अधिक वच्चा, अडगोच्चा असं. मी इथे राहू का, నేను इथे ఇక్కడ राहणे ఉండడం ఉండొచ్చా. నేను ఇక్కడ ఉండొచ్చా. आता पुढचे काही वाक्य जे मी करता आम्ही घेतलाय, तर त्याने फरक काही पडणार नाहीये, पण तुम्हाला सोपं वाटावं म्हणून मी घेतलाय. आम्ही खेळू का. आता खेळण्यासाठी क्रियापद आम्ही म्हणजे మేము
आडोच्या आडडम म्हणजे खेळणे आणि आडगडम म्हणजे विचारणे. आडगडम आडडम असे कन्फ्युजिंग वाले पण मी शब्द देईल तुम्हाला ज्याच्यात खूप गोंधळ उडतो. आम्ही गाऊ का गाण्यासाठी पाडडम. मेमू पाडोच्या. मेमू पाडोच्या. आम्ही मारू का मेमू मारण्यासाठी कट्टडम म्हणून कोट्टोच्या. आम्ही फोटो काढू का मेमू फोटो तीयोच्या. फोटो काढण्याला तीयडम म्हणतात म्हणून तीयोच्या. आम्ही काही मदत करू का मेमू काही किंवा काहीतरी मदत करू का. ये महिना मेमू ए महिना मदत सहाय्यम करू का करणे चेयोच्या. अगदी सोपं आहे. आता लास्ट आम्ही फिरायला जाऊ का. आता फिरणे फिरण्यासाठी काय शब्द आहे मेमू तिरगडम म्हणजे फिरणे. याच्यासाठी मी सगळे वेगवेगळे क्रियापदांसोबत वाक्य घेते की जेणेकरून तुम्हाला रोज माझे व्हिडिओज बघून ऍटलिस्ट क्रियापद तरी तुमच्या ओळखीचे होतील म्हणून मी वेगवेगळे जे आपल्या रोजच्या वापरात असतात जास्त ते. आता फिरणे मेमू तिरगडानिकी जाऊ का वेल्लोच्या. इथं जाऊ का साठी वेल्लोच्या आहेत. तिरगडानिकी म्हणजे फिरण्यासाठी जाऊ का. निकी म्हणजे जिथं आपण कोसम कसं लावतो च्यासाठी तसंच निकी पण लावू शकतो. दोन शब्द आहे म्हणून तिरगडानिकी वेल्लोच्या फिरण्यासाठी जाऊ शकतो का किंवा जाऊ का. मी इथे थांबू का याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. अगदी सोपं आहे. आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.